नमस्कार मित्रांनो, मी बसवेश्वर आखाडे, माझी शाळा माझे कार्यालय आपल्या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आगामी पुढील आठवड्यामध्ये होऊ घातलेल्या राज्यस्तरीय शिक्षकेतर महामंडळाच्या अधिवेशनाविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये या ठिकाणी बघूयात. मित्रांनो बघा, तुम्ही जर कार्यक्रम पत्रिका पाहिली असेल तर मित्रांनो हे तब्बल 52वं अधिवेशन या ठिकाणी होत आहे. म्हणजे तब्बल 51 वर्षाचा इतिहास या शिक्षकेतरांच्या महामंडळाचा या ठिकाणी आहे. म्हणजे हे एक असामान्य बाब या ठिकाणी आपल्या लक्षात येईल. मित्रांनो, हे अधिवेशन चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर या ठिकाणी होणार आहे. हे अधिवेशन होत असताना त्यामध्ये जर आपण प्रमुख पाहुणे म्हणून पाहिलं तर आपल्या राज्याचे शिक्षण मंत्री, शालेय शिक्षण मंत्री माननीय नामदार दादाजी भुसे साहेब, सोबतच माननीय नामदार डॉक्टर पंकज भोयर साहेब, शालेय शिक्षण राज्यमंत्री महाराष्ट्र शासन, या दोघांची प्रमुख उपस्थिती आणि इतर मान्यवर सुद्धा त्यांच्या सोबत असणार आहेत. आणि या अधिवेशनामध्ये जर आपण पाहिलं तर राज्य कार्यकारिणीचे अध्यक्ष अनिल माने, मोरेश्वर वासेकर सर, शिवाजी खांडेकर सर सहकार्यवाहक, सोबतच आपल्या अमरावती विभागाचे कार्यवाह श्री डॉक्टर विजय ताले सर असतील, आणि आम्ही बुलढाणा जिल्हा कार्यकारिणीचे आमचे राजेंद्र घोबे अध्यक्ष, सतीश कुलकर्णी, शिवाजी बायकर, तसे मी स्वतः आपणास या अधिवेशनात त्या ठिकाणी यावे असं नम्रपणे या ठिकाणी काय करतोय मित्रांनो, आव्हान या ठिकाणी करतोय. बघा, मी आधीच जे बोललो होतो या ठिकाणी की 51 वर्षाचा इतिहास आपल्या या शिक्षकेतर संघटनेला या ठिकाणी आहे. इतर संघटनांचा जर विचार केला तर मित्रांनो, इतर संघटना वेगवेगळ्या याच्यात विखुरलेल्या आहेत, परंतु आपल्या शिक्षकेतरांची जी संघटना ही महाराष्ट्र लेवलवर केवळ एक आणि एकच आहे. सद्यस्थिती आपल्याला मग वाटेल व संघटना म्हणजे काय करत असते, अधिवेशन वगैरे कशासाठी. तर मित्रांनो, सद्यस्थिती जर तुम्ही अनुभवत असाल, आज रोजी आपल्याला आपण पाहत होतो की जसं चिपळूणकर समिती आधी होती, त्यानंतर त्याच्यावरही गंडांतर आलं, 2005चा आकृती बंद आला वगैरे वगैरे. या कारणास्तव शिक्षकेतर बांधव अतिशय त्या ठिकाणी काय संकटाच्या खाईत लोटल्या गेला. परंतु आपण जर एवढ्यात या संघटना त्या ठिकाणी जो पाठपुरावा करतायत तर त्याचं फलित म्हणजे श्रेय शिवाजी खांडेकर सरांनाही जातं आणि पूर्ण संघटनेला याचं श्रेय जातं मित्रांनो, की आपल्याला 1/1/2024 पासून दुसरी कालबद्ध पदोन्नती त्या ठिकाणी लागू करून घेतली. सोबतच आपल्याला भरती जी होती ती भरतीवरील बंदी उठवली. याचा फायदा आपल्या बहुतेक शिक्षकेतर बांधवांना झालेला आहे की जे सेवेमध्ये आहेत, आणि इतरांनाही होणार आहे. केवळ संघटनेमुळेच ते होणार आहे. तर मित्रांनो, मग या अधिवेशनामध्ये अशा विविध प्रश्नावर त्या ठिकाणी चर्चा, विविध विषयाचं त्या ठिकाणी तुमचं मार्गदर्शन, म्हणजे एक प्रकारचे एक मंथन या अधिवेशनामध्ये असणार आहे. तर या अधिवेशनाला म्हणून आपली उपस्थिती त्या ठिकाणी आवश्यक असते. मित्रांनो, एकीचे बळ मिळते फळ असं नेहमी आपण म्हणतो, किंवा हे वास्तव सुद्धा या ठिकाणी आहे. आपण जर सर्व त्या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहिलं तर मित्रांनो, ही जी मंडळी वरच्या स्तरावर जे कार्य करतात, जे त्या ठिकाणी पाठपुरावा करत असतात शासनाकडे म्हणा, किंवा प्रत्येक ठिकाणी आपल्या पाठीशी उभी राहतात, तर या मंडळीचं बळ त्या ठिकाणी वाढतं. म्हणून आपण या अधिवेशनाला त्या ठिकाणी उपस्थित असलं पाहिजे. तर मित्रांनो, हे अधिवेशन या ठिकाणी ज्या परिसरामध्ये होते त्या परिसरातील बरेचसे प्रेक्षणीय स्थळ सुद्धा त्या ठिकाणी असणार आहेत. त्याची सुद्धा इत्थंभूत माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये या ठिकाणी बघणार आहोत. तर मित्रांनो, सध्या हे होतं आव्हान की त्या ठिकाणच्या अधिवेशनाला आपल्याला उपस्थित राहायचं आहे. यासाठी आणखी काय काय उपाययोजना असणार आहेत, त्याचा मार्ग कसा असणार आहे, त्या परिसरातील प्रेक्षणीय स्थळं कुठली आहेत, कोणत्या विषयावर चर्चा त्या ठिकाणी होणार आहे, याची इत्थंभूत माहिती मी आपल्या माझी शाळा माझे कार्यालय या युट्यूब चॅनल मार्फत आपणास देणार आहे. मित्रांनो, तुर्तास एवढं की अधिवेशन या ठिकाणी 19 तारखेला होणार आहे व आपल्याला त्या ठिकाणी नक्की यायचं आहे. आपल्या शिक्षकेतर बांधवांची एकजूट त्या ठिकाणी आपल्याला दाखवायची आहे. याच अधिवेशनासंबंधात प्रत्येक अपडेट माझी शाळा माझे कार्यालय या युट्यूब चॅनलवर तुम्हाला मिळणारच आहे. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा व आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका.